टेनिसच्या डेव्हिस कपमध्ये लिएंडर पेसला भारतीय संघात स्थान न मिळाल्यानं महेश भूपती आणि लिएंडर पेस यांच्यामधला वाद आता चव्हाट्यावर आलाय। महेश भूपतीने पेसच्या नाराजीविरोधात व्हॉट्सअॅपद्वारे जाहीर टीका केली आहे। स्पर्धेतील पेसचं स्थान निश्चित नसल्याचं त्याला आधीच कळवण्यात आलं होतं, त्यामुळे लिएंडर पेसला नाराज होण्याचा काहीही अधिकार नाही असं भूपतीने म्हटलंय। तुला 6 खेळाडूंमध्ये स्थान असेल असंही पेसला कळवण्यात आलं होतं, मात्र त्या पर्यायाकडे त्याने पूर्णपणे दुर्लक्ष केलं असंही भूपतीने म्हटलं आणि हा वाद आता चव्हाट्यावर आलेला आहे। विजय साळवी आपले स्पोर्ट्स प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विजय, काय नेमकं आता घडतंय या वादासंदर्भात? सोशल मीडियावर पोहोचलाय वाद। अश्विन, तुला सगळी याची कल्पना आहे, पण जर सर्वसामान्य प्रेक्षकांना याची जर कल्पना यायला पाहिजे असेल तर आपल्याला हे सांगायला हवं की महेश भूपती आणि लिएंडर पेस हे भारतीय टेनिस मधले 2 दुहेरीचे अव्वल टेनिसवीर आहेत आणि त्या दोघांमध्ये आता फरक असा झालेला आहे, महेश भूपती हा आंतरराष्ट्रीय टेनिस मधून आता निवृत्त झालेला आहे आणि महेश भूपतीच्या हाती भारतीय टेनिस संघाच्या नॉन प्लेइंग कॅप्टनची सूत्र सोपवण्यात आली आहेत। नॉन प्लेइंग कॅप्टन हा डेव्हिस चषकाची भारतीय संघाची जी कुठली लढत असते त्याच्यासाठी अंतिम निवडीचा पूर्णतः अधिकार हा महेश भूपतीच्या हाती आहे, सध्या नॉन प्लेइंग कॅप्टन या नात्यानं। आणि महेश भूपतीनं ज्याला अव्वल दर्जाच्या टेनिसचा अनुभव आहे त्याने या स्पर्धेसाठी किंवा या लढतीसाठी 4ही एकेरीच्या खेळाडूंची निवड केली होती। ऐनवेळी त्यातला भारताचा सर्वोत्तम एकेरीचा जो टेनिसवीर आहे युकी भांबरी त्याला दुखापत झाली आणि त्याच्या ऐवजी एक नवा खेळाडू संघात आला, ज्याला दुहेरीसाठी संघात घेण्यात आलं, तो होता रोहन बोपण्णा आणि तिथेच कुठेतरी माशी शिंकली। लिएंडर पेस नुकताच मेक्सिको मधून एटीपी चॅलेंजर जिंकून आलाय, त्या मुद्द्यावर तो दावा करतोय की या जागेसाठी मला निवडायला हवं, पण नॉन प्लेइंग कर्णधार या नात्यानं भूपतीने जे 4-5 निकष लावले त्या दृष्टीनं त्याला असं वाटतं रोहन बोपण्णा हा त्या जागेसाठी फिट होता। रोहन बोपण्णा हा भारताचा जागतिक क्रमवारीत दुहेरीतल्या जागतिक क्रमवारीतला सर्वोत्तम टेनिसवीर आहे। रोहन बोपण्णा हा त्याच्यामध्ये सर्वोत्तम दर्जाचा फिट टेनिसवीर आहे या पिढीला, कारण पेसचं वय 43 आहे। या सगळ्या मुद्द्यावर महेश भूपतीने आपला अधिकार निवडला आणि दोघांमध्ये वाद सुरू झाला। या वादाचं दुर्दैव भारतीय टेनिसच्या दृष्टीनं मोठं आहे, पण आता कुठेतरी पेसलाही या गोष्टीचा कदाचित विचार करावा लागणार आहे की आपलं वय झालंय आणि एका मुद्द्यावर रोहन बोपण्णाला या संधी मिळायला पाहिजे। पण दुर्दैव एवढंच आहे की लिएंडर पेसला कदाचित त्याचा जो डेव्हिस चषकातला दुहेरीचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे तो अजून केवळ एका पावलाने दूर आहे, एक विजय त्याला हवाय, त्यामुळे तो देखील पुन्हा डेव्हिस चषकात खेळण्यासाठी उत्सुक आहे। हेच वादाचं मूळ स्वरूप आहे। अश्विन, विजय, धन्यवाद या माहितीबद्दल।